वाशिम जिल्ह्यात सीसीआय मार्फत हमीभावानं कापूस खरेदी सुरू असून खरेदीची अंतिम तारीख 15 मार्च निश्चित करण्यात आली। मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कापूस अजूनही विक्रीसाठी शिल्लक आहे, त्यामुळे कापूस खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी केली जाते। फेब्रुवारीत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे 78,000 हेक्टर शेती आणि फळबागांचं नुकसान झाले। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानीचा नेमका आकडा आल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी दिली आहे। वाशिम जिल्ह्यातील हिंगणवाडी ते 6 एकरावरील गहू जळून खाक झाला। विद्युत वाहिनीच्या तारामध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठणगीमुळे भीषण आग लागली। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून वीज वितरणाच्या हलगर्जीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला। पुण्याच्या शिरूर तालुक्यातून हजारो शेतकऱ्यांचा फार्मर आयडीस निघत नसल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते, त्यामुळे शासनानं तातडीने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी आमदार कटकेंनी अधिवेशनात केली। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचं पडसाद आता स्थानिक बाजारपेठांपर्यंत उमटू लागले। युद्धामुळे आखाती देशातील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण झाल्यानं कांद्याची निर्यात ठप्प झाली, त्यामुळे रोजच्या 50,000 पिशव्यांची आवक बाजार समितीतच असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला।